बदलापुरात पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या यावर ड्रग्ज विक्री केली जाते असं विधान करून भाजपा आमदार किसन कथोरे यांनी सर्वत्र खळबळ उडून दिली। एक शहरांमध्ये टपऱ्या असतील किंवा चहाची दुकानं असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री केली जाते। बदलापूर शहरात असा काही प्रकार तुमच्या निदर्शनास आलाय का? आपली किमान 10 ते 12 ठिकाणी धाडी दाखला लावल्या, पकडलं, गुन्हे दाखल केलेत आणि माझी आठवड्याला क्राईमवाल्यांच्या बरोबर चर्चा असते। अमुक ठिकाणी मला डाऊट होतो, मी खूप बारकाईने पाहत असतो। चहाच्या टपरीवर कुठं विकलं जाते ना, तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून पण देतो। बदलापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि चालवायचंच नाही। म्हणजे बाहेरचे लोक आलेत का आपण या शहरामध्ये विक्री करणारे बाहेरचे येतात आणि आपल्या काही टपरीवाल्यांना बळी पडतात। भाजपानं आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला आमदार कथोरे यांनी उपस्थिती लावली होती। त्यावेळेस विद्यार्थ्यांना तुम्ही नशेच्या आहारी जाऊ नका, आपलं करिअर घडवा या संदर्भात ते मार्गदर्शन करीत होते। त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्यांनी हा सल्ला दिला। विशेष म्हणजे पोलिसांना हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलीस तात्काळ या ठिकाणी कारवाई करतात हे देखील कथोरे यांनी सांगितलं। मात्र बदलापूर शहरातील जर आपण दृश्य पाहिलं तर प्रत्येक 2 दिवसांनी एक नवीन पानटपरी आपल्याला शहरात तयार झालेली पाहायला मिळते। मग या पानटपऱ्या कोणाच्या आहेत, त्याला वरदास्त कोणत्या राजकीय नेत्याचा आहे याचा शोध घेतला गेला पाहिजे। कारण एकीकडे बदलापूर शहर विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे, असं असताना केवळ थोड्याशा पैशांसाठी ही मंडळी आपल्या शहरात असे बेकायदा व्यवसायांना प्रोत्साहन देत आहेत। पालिकेनं मध्यंतरी या पानटपऱ्यांवर कारवाई केली, मात्र कारवाई थंडावल्यानंतर लगेचच या पानटपऱ्या पुन्हा आपला व्यवसाय करायला मोकळे होतात। विशेष म्हणजे पालिकेची कारवाई होणार असेल तर या पानटपरी धारकांना आधीच कळतं, ते आपली पानटपरी त्या ठिकाणाहून गायब करतात। मग त्यांना माहिती देणारे कोण आहेत याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे। आता या दृश्यांमध्ये दिसणारी प्रत्येक पानटपरी बघा, या काही दिवसांपूर्वीच तयार झालेल्या आहेत। मग शहरातील लोकप्रतिनिधी आपल्या भागांमध्ये असा बेकायदा व्यवसाय सुरू करण्यासाठी अटकाव का करत नाहीत? का त्यांचेच हात यामध्ये गुंतलेले आहेत, अशी शंका निर्माण होते। दरम्यान भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या वक्तव्यानंतर तरी या पानटपऱ्या कायमस्वरूपी उद्ध्वस्त करायला हव्यात, अन्यथा तरुण तरुणींना सहजपणे नशेचे साहित्य इथून उपलब्ध होतील आणि ही पिढी बर्बाद होईल एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया, बदलापूर।